वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। आताच्या क्षणाची मोठी बातमी आम्ही वंश न्यूज चॅनलच्या माध्यमातून दर्शकांच्या समोर घेऊन आलो आहे। नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आशा हॉस्पिटल जवळच्या एस फार्म हाऊसवर आज दिनांक 11 मे 2025 रोजी पहाटेच्या सुमारास गुप्त सूचनेच्या आधारे एमडी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या 4 आरोपी तसेच या फार्म हाऊसवर मौज मजा करण्यासाठी नागपूरहून बोलावलेल्या 4 सुंदर वारांगना तरुणी यांना गुन्हे शाखा नागपूर युनिट 5 यांनी रेड मारून ताब्यामध्ये घेतले आणि नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे आज पहाटे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राहुल रोटे युनिट 5 यांनी मारलेल्या या छाप्यामध्ये एकूण 26,700,000 रुपयांचा मुद्देमाल कामठी पोलिसांनी घटनास्थळून जप्त केला। प्राप्त माहितीनुसार कामठी रोड वरील सुनील शंकरलाल अग्रवाल राहणार प्लॉट नंबर 12 रामलक्ष्मी कॉलनी कंटोनमेंट एरिया एस फार्म यांच्या फार्म हाऊसवर अंमली पदार्थांचे सेवन करताना त्यांच्या 3 सहकाऱ्यांना आणि नागपूरच्या 4 सुंदर वारांगना तरुणींना पोलिसांनी छापा मारून अटक केली। या संदर्भामध्ये नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे सुनील अग्रवाल यांच्यासह गौतम सुशील जैन वय 51 वर्ष राहणार फार्मलँड रामदासपेठ तसेच निलेश बाबूलाल गडिया वय 61 वर्ष राहणार कमल पॅलेस रामदासपेठ बर्डी नागपूर निलेश मनोहर खक्कर वय 48 वर्ष राहणार तत्व अपार्टमेंट 11वा माळा कॅनल रोड रामदासपेठ नागपूर व इतर 4 सुंदर वारांगना महिला यांना कामठी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पुढील कारवाई तपासासाठी सुरू केली आहे। याच फार्म हाऊसवर मारलेल्या या छाप्यामध्ये पकडलेल्या त्या 4 तरुण वारांगना महिलांचे नाव सांगण्यास कामठी पोलिसांनी नकार दिला। तसेच त्यांच्या विरुद्ध अद्याप कोणताही एफआयआर दाखल झाला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी वंश न्यूज चॅनलवर बोलताना सांगितले। आज नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी वंश न्यूजला दिलेल्या माहितीनुसार सुनील शंकरलाल अग्रवाल वय 61 वर्ष व त्यांचे इतर 3 सहकारी आरोपी यांच्याकडून प्रतिबंधित मॅफेड्रॉन ड्रग्ज 12,000 रुपये प्रति ग्राम याप्रमाणे 15,700 रुपयांचे ड्रग्ज तसेच पांढरा काचेचा हुक्का 2,000 रुपये किंमत प्रतिबंधित सुगंधी तंबाखूकडे असलेले मोबाईल इन्फिनिक्स तसेच iPhone 13 सॅमसंग S23 अल्ट्रा iPhone 16 प्रो आदी मोबाईल तसेच होंडा सिटी MH31 EA 5900 2 लाख रुपये किंमत तर MG हेक्टर कंपनीची MH40 CO 5080 किंमत 20 लाख रुपये अशा दोन्ही कार कामठी पोलिसांनी जप्त केली। कामठी पोलीस स्टेशनचे PI महेश आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुनील शंकरलाल अग्रवाल व त्यांचे इतर 3 साथीदार यांच्या विरोधामध्ये भांडवी कलम 8 क 21 अ 29 NDPS ऍक्ट सह कलम 41 51 21 कोटपा ऍक्ट प्रमाणे एफआयआर दाखल केले असून पुढील तपास योग्य गतीने आणि पारदर्शक पद्धतीने तपास करणार असेही त्यांनी सांगितले। परंतु कामठीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे की एका बड्या राजकीय पक्षाचा व्यावसायिक पार्टनर असलेल्या एका नेत्यांच्या नवीन कामठी पोलीस स्टेशनमध्ये हे प्रकरण दाबण्यासाठी चक्रा सुरू होत्या। परंतु या संदर्भामध्ये आम्ही पोलीस निरीक्षक आंधळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आमच्यावर कुठल्याही राजकीय व्यक्तीचा राजकीय दबाव नाही आणि आम्ही कोणत्याही दबावामध्ये हे प्रकरण दाबणार नाही। तरुणांना मादक अंमली पदार्थाच्या सेवनाला लावणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा कोणी नेता या प्रकरणामध्ये सहभागी असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी कामठी येथील जनतेची आता अपेक्षा आहे। तसेच या प्रकरणामध्ये केवळ 1 ग्राम 700 मिलीग्राम एवढाच मादक पदार्थ MD जप्त करण्यात आला की त्यापेक्षा अजून काही पट
हा MD पदार्थ पोलिसांनी जप्त केला। यावर आता सध्या उलटसुलट राजकीय गोटामध्ये चर्चा सुरू आहे। नवीन कामठी पोलीस स्टेशनचे PI महेश आंधळे काय म्हणाले बघूया। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये एक फार्म हाऊस आहे। त्या फार्म हाऊसवर त्यांनी आज रात्री रेड टाकली। त्या ठिकाणी त्यांना 4 महिला आणि 4 पुरुष मिळून आले। त्यापैकी एका पुरुषाकडे त्यांना 1 ग्रॅम 31 ml MD हे प्रतिबंधित ड्रग्ज मिळून आले। त्यावरून त्यांनी पोलीस ठाणे नवीन कामठी येथे नार्कोटिक्स अँड ड्रग्सचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि कोटपाचेही त्यामध्ये सेक्शन्स लावण्यात आलेले आहेत। नेमकी ही जी कारवाई केलेली आहे तर ती CP लेवलवर झाली आहे असं ऐकण्यात चर्चा आहे, काय सांगणार? ही माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 याच्या PI श्रीमती ललिता तोडासे ते ASTU अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला कार्यरत आहे। त्यांनी गुप्त बातमीदाराच्या माहिती अनुसार कारवाई केलेली आहे। त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि वरिष्ठांचे त्यामध्ये मार्गदर्शन होते। या प्रकरणामध्ये आतापर्यंत किती आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे? या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आम्ही आता तपास करीत आहोत आरोपींना। अजून आरोपी ट्रेस झाले आहेत का? नाही, अजून आरोपी ट्रेस झाले नाहीत, तपास चालू आहे। असं ऐकण्यात आलेलं आहे की या प्रकरणामध्ये 4 मुली ज्या होत्या त्या फार्म हाऊसवर त्यात सुद्धा त्यांना रंगेहात पकडण्यात आलं अशी चर्चा आहे। बरोबर आहे, त्या ठिकाणी 4 महिला मिळून आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्ही आता तपास करीत आहोत। तर त्या 4 महिलांना सध्या आपण अटक दाखवलेली आहे का? नाही, सध्या आता गुन्हा दाखल झालेला आहे। त्या महिला असल्यामुळे आम्ही आता अटकेसंबंधित प्रोसिजर पाहून पुढील कारवाई करत आहोत। या प्रकरणाच्या संदर्भामध्ये असं ऐकण्यात आहे की काही पॉलिटिकल काही कनेक्शन आहे का? नाही, या संबंधाने पॉलिटिकल कोणतेही कनेक्शन आम्हाला आतापर्यंत दिसून आलेले नाही। तसेच या प्रकरणात आम्हाला कोणत्याही प्रकारे काही फोन वगैरे आलेले नाहीत, कुठून कोणताही दबाव नाही यामध्ये। या प्रकरणाची आता सध्या तरी निष्पक्ष चौकशी होईल? याची निष्पक्ष चौकशी होईल याची मी आपल्याला ग्वाही देतो। जर भविष्यामध्ये कदाचित या प्रकरणाशी निगडीत जर कुठे पॉलिटिकल कनेक्शन जर आपल्याला आढळले तर आपण बेधडक त्यांच्यावर कारवाई करणार? हो, यामध्ये शंकाच नाही। आम्ही कायद्यानुसारच काम करतो। कायदा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे कोणताही आमच्यावर दबाव नाही किंवा दबावाखाली आम्ही काम करणार नाही। सर, इसके पहले भी इनके ऊपर ऐसा कोई है का सर, यानी फिर आरोप इनके ऊपर नहीं? यापूर्वी यांच्या आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत। यावर हे व्यापारी आहेत हे सर्व आणि मोस्टली वयस्कर आहेत, 50, 60, 65 वर्षाचे आहेत हे। नेमकं या भागामध्ये मादक पदार्थाचा जे अंमली पदार्थाचा व्यवसाय किंवा तस्करी जे होत आहे तर ते नेमकं खास नागपुरात होत आहे की परप्रांतातून काही लोक म्हणजे या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीनं ते व्यापार करत आहे आणून? नाही, ह्या आम्ही एका महिन्याभरातच आम्ही NDPS अन्वये 3 कारवाया केलेल्या आहेत। तर त्या 3 कारवाया गांजाच्या होत्या आणि आता ही युनिट क्रमांक 5 MDची कारवाई केलेली आहे। तरी हा आमच्या तपासाचा भाग आहे। आमची ड्रग्सच्या बाबतीत आम्ही 0 टॉलरन्स पॉलिसी अवलंबलेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही कोणालाही साईड देणार नाही। एक ऐसे फॉर्म जो सर जहाँ पर कार्रवाई की गई लगातार देखने में आ रहा है कि कुछ समय से लगातार इस तरह की गतिविधियां वहाँ पर चल रही है, तो पुलिस का क्या आगे से ऐसी चीजें ना हो क्या नाही? आम्ही आता सर्व फार्म हाऊस हे एक प्रायव्हेट प्रॉपर्टी असते आणि त्या सर्व फार्म हाऊसवाल्यांच्या मध्ये एक बैठक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करीत आहोत आणि त्यांना त्या अनुषंगाने आम्ही सूचना देणार आहोत। नागपुरामध्ये काही दिवसापूर्वी दहशतवादी कृत्याला म्हणजे सपोर्ट केला किंवा दहशतवादी कृत्य नागपुरामध्ये बंदच्या दौरान केलं गेलं तर त्या अनुषंगाने पोलीस विभागाने आणि महानगरपालिकेने तिथल्या त्या जो आरोपी म्हणून जो ट्रेस करण्यात आला त्याचं घर पाडण्यात आलं। तर अशाच पद्धतीनं मादक पदार्थाची अवैध तस्करी करणाऱ्यांचे फार्म हाऊस पाडण्याची कारवाई पोलीस विभागाच्या माध्यमातून किंवा कामठी नगर परिषद किंवा स्थानिक तहसील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल? नाही, आपला जो विषय आहे तो खूप वेगळा आहे। जे आपण सांगतायत ते घर पाडण्यात आले ते अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा असेल
संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद यांच्याशी चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ. या एस फार्म हाऊसमध्ये सर याच्या आधीही अनेकदा असे प्रकार घडत आहे आणि याच्या आधी पण अनेकदा असं झालेलं आहे, पण प्रतिबंध का लागत नाही? म्हणजे पोलीस वारंवार कारवाई करतात पण हे कुठंतरी थांबत का नाही आहे? नाही, हे आम्ही त्यावर आपण जसं सांगतायत की याआधी घडले, तर आपण सांगू शकता का कधी घडले? सर अनेकदा म्हणजे लिस्ट ऑफ जमीन म्हटलं 5-7, म्हणजे ते तिथले रेव पार्टी जे म्हणतात नाही, ते आठवड्यातनं एकदा जरी होत असं म्हटलं तर ही गोष्ट नकारता येत नाही. ठीक आहे, आम्ही आता आपल्याकडून माहिती मिळते, आम्ही तशा भेटी दिलेल्या आहेत सर्व ठिकाणी, तर आम्ही आणखी सखोल माहिती घेऊन कारवाई करू. आता असे प्रकार घडणार नाही, तेव्हा आम्ही दक्षता घेऊ. डीजेचा साऊंड आणि काय म्हणतात तर अनेकदा म्हणजे वीकली एक पार्टी तर त्या फार्म हाऊसवर होतेच होत्या. याबाबत आपल्याला माहिती आहे, तर आपण आम्हाला एकदा तरी फोन किंवा मेसेज केलेला नाही. मला असं दिसलं नाही कधी. 112 नंबरवर फोन केला होता. मला फोनवर आपण कधी सांगितलं नाही. आधी आपल्याला मीटिंगमध्ये सांगितलं होतं, आपल्याला काही माहिती मिळत असेल तर आपण मला पर्सनली आपल्याकडे नंबर आहे, पण ज्या गोष्टी काही दिवसापूर्वी आपल्या कोऑर्डिनेशन मध्ये व्हायला हव्यात. काही दिवसापूर्वी या क्षेत्रातील, या भागातील माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी गोल्डन व्हॅली रिसॉर्ट म्हणून आहे, त्याच्यामध्ये जे रात्रभर जे डीजे पार्टी आणि रात्रभर दारू पार्टी वगैरे तिथे चालली आणि त्याच्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता स्विमिंग टँकमध्ये पडून. तर असे काही अनाधिकृत रिसॉर्ट आपल्या भागामध्ये जर अशा पद्धतीने जर काही गैरव्यवहार करत असेल, गैरसंवैधानिक करत असेल, तर या संदर्भामध्ये आपली भूमिका काय असणार? ठीक आहे, आम्ही आता स्थानिक जे आहे नगर परिषद, ग्रामपंचायत यांच्याशी चर्चा करू आणि कुठे कुठे फार्म हाऊस आहे ते लोकेट करीत आहोत आम्ही आम्ही यादी तयार करून त्या संबंधित फार्म हाऊसवाल्यांची एक बैठक घेणार आहोत आणि आम्ही गोपनीय माहिती काढणार आहोत की कोणत्या ठिकाणी काही जर अनधिकृत कृत्य चालत असेल तर आम्ही कठोर कायदेशीर कारवाई करू त्या ठिकाणी. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.